हॅलो मैत्रिणींनो, तर आज देखील मी तुमच्यासाठी एकदम छान आणि सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन घेऊन आलेली आहे। तर आजची ब्लाऊज डिझाईन बोटनेक असूनही बोटनेक न वाटणारी अशी आजची ब्लाऊज डिझाईन आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हालाही प्रश्न पडला असेलच की बोटनेक असूनही बोटनेक न वाटणारी अशी कोणती डिझाईन आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर हे बघा, आपण ब्लाऊज पीस आणि अस्तरची कटिंग करून घेतलेली आहे। तर हा ब्लाऊज बोटनेक ब्लाऊज आहे, त्यामुळे आपण शोल्डर 7 इंच आणि मुंडाई 7 इंच घेतलेला आहे। तर हे बघा, अस्तर घेतलेला आहे। आता आपण अस्तरवर गळा रुंदी काढून घेऊया। तर गळा रुंदी आपण घेतलेली आहे 4 इंच आणि गळा आपल्याला घ्यायचा आहे 10 इंच। ठीक आहे। तर अस्तर आपण साईडला ठेवलेला आहे आणि आपण कॅनव्हास घेतलेला आहे। तर हे बघा, आपण कॅनव्हासवरही गळा रुंदी मोजून घेऊ। तर आपण साधारणतः 5 इंच रुंद आणि 11 इंच उंच असा हा कॅनव्हास कट करून घेतलेला आहे। तर हे बघा, आपण इथे गळा रुंदी घेऊन अशा पद्धतीने ड्रॉ करून घेतलेला आहे आणि गळा उंची आपल्याला घ्यायची आहे 10 इंच। ठीक आहे। हे बघा, 10 इंच मोजून घेतलेला आहे आणि आता आपण याला आकार देणार आहोत। तर हे बघा, आपण साधारणतः अशा पद्धतीने बोटनेक घेतो। तर हे बघा, 3 इंचावर आपण अशा पद्धतीने मार्क करून बोटनेकचा आकार दिलेला आहे। ठीक आहे। अशा पद्धतीने आपण बोटनेक ब्लाऊज नेहमी जे असतात ते शिवतो। तर आज अशा पद्धतीने आपल्याला काहीही करायचं नाही। आज आपण एकदम वेगळा असा हा ब्लाऊज स्टिच करणार आहोत। तर हे बघा, आपण आता खालच्या साईडने जिथे आपण 10 इंच मोजून घेतलेला आहे, तर 10 इंचाचा गळा आपल्याला अशा पद्धतीने गोलच घ्यायचा आहे। ठीक आहे। आणि आता आपण गळा कट करून घेणार आहोत। ठीक आहे। तर आपला गोल गळा तयार झालेला आहे आणि आता आपण त्या कॅनव्हासला अस्तरवर जॉईन करणार आहोत। तर एकदम सुंदर आणि सोबर अशी आजची डिझाईन आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर हे बघा, आपण कॅनव्हासला गळ्याला सेंटर मार्क करून घेतलेला आहे। ठीक आहे। अशा पद्धतीने आपण गळा रुंदी मोजून त्यावर आपल्याला कॅनव्हास अशा पद्धतीने अटॅच करायचा आहे। हे बघा, सेंटर टू सेंटर बरोबर पॉईंटवर आलेला आहे आणि आता आपण याला कॅनव्हास अस्तरला अटॅच करून घेत आहोत। ठीक आहे। हे बघा, अस्तरला आपण कॅनव्हास अटॅच करून घेतलेला आहे। हे बघा, अशा पद्धतीने कॅनव्हास अटॅच केलेला आहे आणि आता आपण मेन फॅब्रिक घेऊ। हे बघा, अशा पद्धतीने त्यावर आपण अस्तर ठेवून घेऊ आणि आता आपण कॅनव्हासच्या एकदम कडेने अशा पद्धतीने शिलाई टाकून घेऊ, जेणेकरून प्रॉपर आपल्याला जशी पाहिजे तशीच डिझाईन कॅनव्हास अटॅच केल्यावर मिळते। हे बघा, एकदम कडेने आपण कॅनव्हासच्या शिलाई टाकून घेतलेली आहे आणि आता आपण खालच्या साईडनेही शिलाई टाकून घेऊ। ठीक आहे। आणि आता आपण जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो कट केलेला आहे आणि गळाही आपण कट करून घेत आहोत। ठीक आहे। आणि आता आपण इथे अशा पद्धतीने छोटे छोटे कट्स देत आहोत, जेणेकरून प्रॉपरली आपल्याला आहे तसा गळा मिळेल। ठीक आहे। हे बघा, आता आपण याला अशा पद्धतीने बाहेर ओढून घेऊ। ठीक आहे। आणि आता आपल्याला दाब टीप द्यायची आहे। तर अजूनही तुम्हाला प्रश्न पडला असेल की इथे गोल गळा घेतलेला आहे आणि याचा बोटनेक कसा घेणार आहे, तर तुम्ही बघणारच आहात पुढे।
ठीक आहे. आता आपण खालच्या साईडनेही दाबटीप देऊन घेऊ. हे बघा, कॅनव्हास अटॅच केल्यावर आपल्याला एकदम प्रॉपर आणि एकदम शेपमध्ये गळा मिळतो. त्यामुळे शक्यतो आपण कॅनव्हासचा वापर करावा. ठीक आहे. आता आपण साईडने अस्तर जॉईंट करून घेऊ. दोन्ही साईडने आपण अस्तर जॉईंट करून घेणार आहोत आणि आपण एक्स्ट्राचा भागही इथे कट करून घेणार आहोत. ठीक आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपला हा गळा तयार झालेला आहे ना. आता आपण याला बोटनेक कसा करणार आहोत ते बघा. तर हे बघा, इथे आपले काठाचे 2 तुकडे साईडचे उरलेले होते, तर आपण त्याचा वापर करून ही डिझाईन करणार आहोत. तर हे बघा, आपण आधी टक्स टाकून घेऊया. ठीक आहे. तर मी 4 इंचावर अशा पद्धतीने मार्क करून टक्स टाकून घेते. ठीक आहे. दुसराही टक्स टाकून घेऊ. झाला. आणि आता आपण याला हे बघा, जे काठ उरलेले होते आपण ते काठ घेणार आहोत. तर हे बघा, एकदम छोटे छोटे तुकडे इथे उरलेले आहे आणि हा आपण कॅनव्हासचा कट केलेला तुकडा आहे. तर हे बघा, आपण 8 इंच साधारण आपल्या गळा रुंदी आहे, तर त्याप्रमाणे आपण जो काठ आहे तो 8 इंच आहे की नाही याचीही खात्री करून घेऊ. तर हा दोन्ही जॉईंट करून आपल्याला 9 इंच पट्टी मिळते. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण याला जॉईंट करून घेणार आहोत. तर एकदम प्रॉपरली आपण डिझाईनवर एकावर एक नीट ठेवून आपण अशा पद्धतीने जॉईंट केलेला आहे. ठीक आहे. आणि त्यावरूनही आपल्याला अशा पद्धतीने दाबटीप देऊन घ्यायची आहे. हे बघा, आता हा आपण एक काठ तयार करून घेतलेला आहे आणि आता आपण अस्तर घेणार आहोत. तर हे बघा, अस्तरची आपल्याला साधारणतः 2 इंचाची पट्टी आपल्याला इथे घ्यायची आहे. ठीक आहे. हे बघा, 2 इंचाची पट्टी आपण कट करून घेतलेली आहे आणि ते आपल्याला पाहिजे त्या डिझाईनवर, काठ तर खूप मोठा आहे पण आपल्याला जी डिझाईन आपल्याला आवडती त्यावर आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि दोन्ही साईडने आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करायचं आहे. तयार केल्यावर आपल्याला 1.5 इंचाची पट्टी ही मिळेल. अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडने स्टिच करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर आता ही पट्टी आहे त्याला आपण हे बघा, अशा पद्धतीने आपण याला बाहेर ओढणार आहोत. ठीक आहे. तर हे बघा, आपल्याला ही 1.5 इंचाची पट्टी मिळालेली आहे. ठीक आहे. आता आपण यावर दाबटीप देऊन घेऊ. दोन्ही साईडने आपल्याला दाबटीप द्यायची आहे. हे बघा, एकदम छान अशी आपल्याला डिझाईन मिळालेली आहे पट्टीवर. हे बघा, आणि आता आपण गळ्याला ती कशा पद्धतीने अटॅच करणार आहोत ते बघा. तर आपण साधारणतः 3 इंचावर बोटनेक घेतो. तर आपण 3 इंचावर अशा पद्धतीने मार्क करून घेतलेला आहे. आणि त्यावर आपल्याला ही पट्टी अशा पद्धतीने अटॅच करायची आहे. ठीक आहे. तर दुसऱ्या साईडने आपण 3 इंचावर मार्क केलेले आहे. त्यावर आपल्याला बरोबर 8 इंच पट्टी अटॅच होईल अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे. ठीक आहे. बघताना काय वाटतं की साध्या गोल गळ्याला आपण पट्टी अटॅच केलेली आहे, पण तसं नसतं. हा बोटनेक ब्लाऊज आहे आणि ती पट्टी बोटनेक ब्लाऊजच्या मापाप्रमाणेच आपल्याला घ्यायची असते. म्हणजे बोटनेक ब्लाऊजच्याच मापावर आपल्याला
अशा पद्धतीचा ब्लाऊज स्टिच करायचा असतो. तर हे बघा, अशा पद्धतीने मी आता इथे हे छोटे छोटे लटकन आहे, गोंडे म्हणू शकतो आपण त्याला. तर ते आपण इथे अशा पद्धतीने लावून घेणार आहोत. तर लेस आणि हे गोंडे लावल्यावर इतका छान असा या ब्लाऊजला लुक येणार आहे. तर ते तुम्ही बघू शकता. हे बघा, आपण एकदम सारख्या अंतरावर हे गोंडे लावून घेणार आहोत. हे बघा, तर साधारणतः आपल्या इथे 5 हे छोटे लटकन बसू शकतील. आपण इथे दुसरेही जे बारीक बारीक बाजारात मिळतात लटकन, तेही लावू शकतो. पण मला हे लटकन खूप आवडले, त्यामुळे मी हे घेतले. ठीक आहे. आणि आता आपण या गोल गळ्याला आपण लेस लावून घेणार आहोत. तर हे बघा, एकदम बारीक अशी ही मी लेस घेतलेली आहे. आणि आता आपण ही राऊंडला पूर्ण लावून घेणार आहोत. तर हे बघा, पूर्ण ब्लाऊजला आपण ही लेस लावून घेतलेली आहे गळ्याला. तर तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत कशी वाटली आणि आजची डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर हे बघा, हा आहे आपल्या डिझाईनचा फायनल लुक. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चलो, बाय.